आणि मग तो येतो. विमानतळावरती येतात सगळ्यांच्या नागपुड्या फुलतात. नागपुड्या का फुगतील? आंबेडकरांचा फोटो घेऊन येतो ना तो. दीपकेला विमानतळावरनच उचलायचा प्लॅन असतो, पण भोळ्या भाबड्या जनतेच्या प्रेशरमुळं शेठजी त्याला सोडून टाकतात. शातीर दीपके त्याच्या जिहादी मानसिकतेसोबत एका देशभक्त वैज्ञानिकाला मॅनिप्युलेट करतो आणि त्याला उपोषणाला बसवतो. तरुणांची माती भडकवण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी. सायंटिस्ट सोबतच अजून काही देशभक्त तरुण या आंदोलनाचा हिस्सा होतात. पोटा पाण्यासाठी ते विकले जातात. त्यांच्या जीवाची तळमळ पण आपण दाखवू आणि तेव्हा ते गाणं टाकू, मासे हे माती, मासे हे ते. आता इथं अजित डोवाल आपल्याला जादू दाखवतात आणि हमजाला फोन फिरवतात. हमजा येतो आणि प्रोटेस्टमध्ये बाईचं वेश धरून जातो. आता हमजाला टीप लागते की सायंटिस्टच्या कॉफीमध्ये कोणीतरी विष टाकून त्याला मारणार आहे, काहीतरी मोठं होणार आहे, भारतात दंगल उठणार. हे रोखण्यासाठी हमजा गपचूप पोलिसांना फोन लावतो. पोलीस सक्रिय होतात, आपापल्या घरातल्या चादर बेडशीटा घेऊन येतात आणि सायंटिस्टला गटोड्यात बांधून घेऊन जातात. आता जवळपास ISIच्या सगळ्या लोकांना असं वाटलं होतं की त्यांचा प्लॅन फिक्स आहे. धर्मेंद्र प्रधान हा राजीनामा देणार नाही आणि दंगल उसळ, भारताचे तुकडे 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 होतील. जेव्हा त्यांना वाटतं की आता खेळ संपला, तेव्हा शेठजी लगेच एक फोन फिरवतात आणि धर्मेंद्र प्रधानला सांगतात राजीनामा दे. हे इथं राजीनामा होतो. आता ISIचा प्लॅन फेल होऊन जातो. इथं स्टुडंट खुश पण ISI दुःखी. इथं स्टुडंट खुश पण ISI दुःखी. आता ह्याच्यात एक लॉस होतो. धर्मेंद्र प्रधान सारखा एक सच्चा नेता जातो, पण शेठजी डोकं लावतात आणि दुसरा एक सच्चा इमानदार नेता उभा करतात. हे अशी टोपी, हे अशी चड्डी, अशी लाटी फिरवत 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 ते येते आणि पिक्चर एंड.